आज आपल्या कर्जत आणि जामखेड या पवित्र भूमीमध्ये ते सुद्धा जामखेड तालुक्यामध्ये असणार खर्डा हे जे पवित्र ठिकाण आहे, या पवित्र भूमीमध्ये हा जो कार्यक्रम आज आपण सर्वांनी मिळून घेतला, या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी इथं आलेले आहेत। मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे नेते, देशाचे नेते, अनेक असं व्यक्तिमत्व जे सह्याद्री सारखं आपल्यात आणि दिल्लीच्या मध्ये उभं आहे आणि कुठलीही अडचण या महाराष्ट्रावर येऊ नये यासाठी प्रामाणिकपणे गेले 60 वर्ष हा आपला नेता त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी काम करत आहे। ज्यांना पवित्र असा वारसा लाभला, फक्त वारसा लाभून चालत नाही तर विचाराने सुद्धा आपल्याला काम करावं लागतं, हे जोपासावे लागतात। असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज श्री युवराज भूषणसिंहजी राजे होळकर, आपल्या सर्वांचे लाडके खासदार निलेशजी लंके, वेळ खूप झालाय, पवार साहेबांचं मार्गदर्शन हे आपल्या सर्वांना ऐकायचे। इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, इथं तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला असे डॉक्टर पंढरीनाथराव गोरे, डॉक्टर सौ शुभांगीताई गोरे, याच परिसरामध्ये असणारे आणि लोकांमध्ये नेहमी आपल्याला दिसणारे मंगेशजी हसबे, आत्ताच ज्यांचा प्रवेश झाला असे अनिलजी गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी, संतोष भाऊ डोके, सोमनाथराव धोत्रे व त्यांच्याबरोबर असंख्य संख्येने त्यांचे कार्यकर्ते, त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झाला। मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो। व इथं उपस्थित असणारे माझी बायबाप जनता, स्वाभिमानी जनता, बंधू आणि भगिनींनो, एकतर ज्या मान्यवरांचा प्रवेश हा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि पवार साहेबांच्या हस्ते झाला, तो प्रवेश होत असताना जे आत्ता आपल्या बरोबर असणारे पदाधिकारी आहेत त्यांनी फार मोठं मन दाखवलं आणि या सर्व नवीन नेत्यांना मोठ्या मनाने आपल्या पक्षामध्ये स्वीकारलं। यासाठी सर्वच आत्ता असणारे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। पवार साहेबांची सभा या ठिकाणी व्हावी अशी आपल्या सर्वांची इच्छा होती आणि आज पवार साहेबांनी तो वेळ दिला, त्यासाठी मी मनापासून आदरणीय पवार साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। माझं भाषण झाल्यानंतर अजून एक मोठ्या नेत्याचं स्वागत आपल्या सर्वांना आपल्या पक्षामध्ये करायला लागणारे असे बिभीषणजी धनवडे जे इथं आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। ही जी
ती अतिशय पवित्र भूमी आहे। खर्ड्याची ओळख म्हणजे मराठा साम्राज्याची जी लढाई झाली होती निजामाच्या विरोधात, आणि त्या लढाईमध्ये आपला विजय झाला होता, आणि तो विजय करण्यासाठी तिथं असणारे मावळे, होळकर कुटुंबीय, शिंदे कुटुंबीय, सर्व 18 पगड जाती चे सर्व मावळे एकत्रित येऊन ती लढाई लढली होती, आणि एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात तो आपला सर्वांचा विजय झाला होता। याच मंडपाच्या मागच्या बाजूला जगातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज याच पवित्र भूमीमध्ये आपण सर्वांनी मिळून 3 वर्षापूर्वी उभा केलेला आहे। या ध्वजाचं नाव स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य, सामान्य लोकांचं राज्य। या कर्जत जामखेडमध्ये सामान्य लोकांचं राज्य यावं, तसंच या जगामध्ये सर्वात उंच भगवा आपण जेव्हा इथं बसवत होतो तेव्हा या ध्वजाची उंची 74 मीटर आहे, आणि ध्वजाचा जो स्तंभ आहे तो 18 टनाचा आहे, कारण का 18 पगड जातीला एकत्रित घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ही रयतेची लढाई त्या ठिकाणी लढली होती, स्वराज्याची लढाई लढली होती। कोणासाठी लढली होती तर सामान्य लोकांसाठी लढली होती। खरं तर अनेक लोकांनी या पवित्र भूमीमध्ये बलिदान दिलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ते या भागातले होते, या भागातले भूमिपुत्र होतेच, पण फक्त या भागापुरते नव्हते, तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे भूमिपुत्र होते, या देशाचे भूमिपुत्र होते, ज्यांनी या भूमीमध्ये तिथं त्याग दिला, संघर्ष केला। त्यामुळे जे जे लोक संघर्ष करण्यासाठी तयार आहेत ते खऱ्या अर्थाने या देशाचे भूमिपुत्र आहेत। आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कर्जत जामखेडमध्ये लढण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली, त्यावेळेस अनेक इतर पर्याय सुद्धा होते। काही लोकांनी सांगितलं सोप्या मतदारसंघामध्ये लढलं पाहिजे, पण पवार साहेबांचं म्हणणं होतं की एखादा मतदारसंघ जिथं करण्यासारखं खूप काय आहे, तिथं असणारी जनता एकदम प्रामाणिक आणि स्वच्छ विचाराची असावी, मग तू कर्जत जामखेड मधून का लढत नाही, असा आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस प्रश्न केला होता। चोंडीला लहानपणी मी अनेक वेळा आलेलो आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचारासमोर नतमस्तक होण्यासाठी। कर्जत मध्ये सद्गुरू श्री गोदल महाराजांच्या मंदिरामध्ये मी अनेक वेळा आलेलो आहे, पण त्यावेळेस राजकारणात मी येईल असं मला कुठे तिथं वाटत नव्हतं। पण फार पूर्वीपासून या भूमीमध्ये माझा संपर्क होता, इथं मी प्रेरणा घेण्यासाठी येत होतो। आदरणीय पवार साहेब सुद्धा जेव्हा राजकारणामध्ये आले होते तेव्हा चव्हाण साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलंच, पण अनेक असे स्वाभिमानी नेते होते ज्यांनी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना मार्गदर्शन केलं होतं, आणि त्याच्यामध्ये जर कोणाचं नाव असेल तर या भूमीचे 25-30 वर्षापूर्वी जे आमदार होते निंबाळकर साहेब, ते सुद्धा याच भूमीतले आणि आदरणीय पवार साहेबांचे ते मार्गदर्शक। तमीचं आणि माझं कुठेतरी नातं होतं, पण पवार साहेबांनी एक गोष्ट मला सांगितली होती की तू तिथं गेल्यानंतर लोकांचा विश्वास जर संपादित केला, तू 100% आमदार होशील, पण आमदार झाल्यानंतर आमदारासारखं वागायचं नाही, तिथे असणाऱ्या लोकांचा सेवक म्हणून तू तिथं राहायचं, वावरायचं, आणि तेच काम गेल्या 5 वर्षामध्ये मी केलं आहे। या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपायचं हे आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं, आणि तसंच खऱ्या अर्थाने गेल्या 5 वर्षामध्ये
मी असेल आणि आमचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी असतील, गेल्या 5 वर्षामध्ये आपण सर्वांनी मिळून काम केलंय। कोरोनाच्या काळामध्ये 30,000 लोकांना आपण सेवा दिली। जेव्हा लंपीचा रोग या राज्यामध्ये आला होता तेव्हा खास करून कंपनीशी आपण संपर्क केला। शासन कमी पडत होतं, पण जिथं शासन कमी तिथं आपण सरकार म्हणून काम करायचं असतं, हे आदरणीय पवार साहेबांनी शिकवल्यामुळे आपण त्या कंपनीला संपर्क केला। आपण तिथून लसी आणल्या लंपीच्या, आणि जेव्हा या महाराष्ट्राचे जे त्या विभागाचे मंत्री होते त्यांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा 20% लसीकरण झालं होतं तेव्हा आपल्या कर्जत जामखेडमध्ये आपण 100% लसीकरण हे करून घेतलं होतं। जेव्हा पाणी कमी पडलं, सरकारकडनं 60-70 टँकर दिले गेले होते, तेव्हा सरकारची वाट न बघता नाहीतर रस्ता न करता माझ्या मतदारसंघातील लोक तहानलेले आहेत। माझ्या माता भगिनींना डोक्यावर लांबून हंडा आणावा लागतोय, लहान मुलांना सुद्धा डोक्यावर हंडा घ्यावा लागतोय, वन फिरावं लागतंय, जनावरांना पाणी नाही। मग सरकारची वाट बघून कसं चालेल? हे जे म्हणतात ना सोन्याचा चमचा, ह्या सोन्याच्या चमच्याचा वापर मी काय स्वतःसाठी कधी केला नाही, केला असेल तर या भूमीमध्ये असणाऱ्या या लोकांसाठी तिथं केलेला आहे। त्यामुळे सरकारसाठी न थांबता आपण स्वतः टँकर लावले आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्या वस्तींवर आपले टँकर पोहोचत होते आणि स्वच्छ पाणी घेऊन पोहोचत होते। इलेक्शन आलं की टँकर दिले असं नव्हतं। 2019ला आपण टँकर दिले, मध्ये जेव्हा थोडंफार पाणी कमी पडत होतं तेव्हा सुद्धा टँकर दिले ना, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आपण टँकर दिले। पण टँकर देत असताना कुठलाही भेदभाव आपण केला नाही। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण सर्वजण चालतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार आत्मसात करून चालतो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विचार मनामध्ये ठेवून आपण चालतो। मग भेदभाव कसा करायचा? अरे या भूमीमध्ये सद्गुरू संत गोदड महाराजांची भूमी आहे, सद्गुरू संत गीते बाबांची भूमी आहे, सद्गुरू संत सीताराम बाबांची भूमी। या भूमीमध्ये एवढे मोठे संत जर होऊन गेले असतील आणि वारकरी संप्रदायाने आपल्याला काय शिकवलं असेल, कुठलाही भेदभाव करू नका, फक्त काय मनामध्ये ठेवा तर माणुसकी मनामध्ये ठेवून तिथं काम करा आणि फक्त परमेश्वराचं स्मरण तिथं करा। आणि मग ज्या बूथवर मला मतदान कमी झालं, ज्या गावामध्ये मला मतदान कमी झालं त्या गावामध्ये सुद्धा आपण कुठेही पाणी कमी केलं नाही, कुठलाही भेदभाव तिथं केला नाही। कारण का मला माहित होतं तिथं माणसं राहतात, तिथं आपली जनावरं आहे, ती जगली पाहिजे, म्हणून कुठलाही भेदभाव न करता, न जात बघता, न धर्म बघता, फक्त काय बघितलं असेल तर फक्त तिथं असणारी माणसं बघितली, पक्ष सुद्धा आपण तिथं बघितला नाही। कारण शेवटी भाषण फक्त आपण असं म्हणून चालत नाही की आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहोत। पण मला सगळ्या लोकांना सांगायचंय की शिवशाहू फुले आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महामानवांचे आपण सर्वजण विचाराचे वारसदार आहोत, आपण विचाराचे वारसदार आहोत आणि त्याच पद्धतीने आपण काम करतो, कुठलाही भेदभाव न करता। सायकलचं वाटप केलं तेव्हा आपण कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा असं बघितलं नव्हतं। पण तिथे असणारा मुलगा, तिथे असणारी मुलगी उद्या जाऊन डॉक्टर बनली पाहिजे, इंजिनियर बनलं पाहिजे, मोठे व्यावसायिक झाले पाहिजे, पोलीस अधिकारी बनलं पाहिजे आणि शिक्षणात आज लक्ष लागलं पाहिजे, यासाठी आपण स्वखर्चातून या 15,000 सायकली आतापर्यंत दिलेल्या आहेत। कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही केला। माझी आई महिलांच्या बचत गटावर काम करते, तिथेही कधी माझ्या आईने राजकीय भाषण केलं नाही, महिलांना विचारलं नाही तुम्ही कुठल्या समाजाचं, कुठल्या पार्टीचं। महिलेला पायावर उभं राहता यावं, त्यांनी बनवलेले जे उत्पादक असतील त्यांना चांगला भाव मिळावा, चांगलं कुठेतरी मार्केट मिळावं, यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये मी काम केलंय। जिथं लोकांना बँका उभं करत नव्हत्या अशा माझ्या माता भगिनीला बँकेने 33 कोटी रुपये गेल्या 5 वर्षामध्ये दिलेले आहेत। माझे वडील गावागावामध्ये जातात, शेतकऱ्याशी चर्चा करतात। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमध्ये जे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं जातं तसंच काम कर्जत जामखेडमध्ये माझे वडील असतील, सर्व अधिकारी असतील,
ज्या विविध संस्था आहेत त्या एकत्रित येतात, गावागावामध्ये जातात आणि शेतकऱ्यांना सांगतात हे नवीन बियाणं आपण लावूया, हे नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारूया, त्याच्यामध्ये तुमची उत्पादकता कुठेतरी वाढेल. अहो फक्त तुरीचं एक बियाणं बदललं तर कर्जत जामखेडमध्ये एका वेळेस एका वर्षी सर्व शेतकऱ्यांचे ज्यांनी बियाणं बदललं यांना कमीत कमी 150 कोटीचा फायदा दरवर्षी तिथं होतो. उडीदचं बियाणं बदललं, कांद्याचं बियाणं बदललं, ह्याच्यातून फायदा कोणाचा होतो? हा माझा होत नाही, हा तुमचा होतो. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत आपण सर्वांनी मिळून तिथं काम केलंय. आणि हेच काम बघून हे सर्व मान्यवर आज आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी प्रवेश केला हे त्याच्यामुळेच आपल्या पक्षामध्ये आलेत, कारण का त्यांचा विचार प्रगल्भ आहे. त्यांना काहीतरी मतदारसंघासाठी करायचं, लोकांसाठी करायचंय, म्हणून हे सर्व मान्यवर आता आपल्या पक्षामध्ये आलेत. बाळासाहेब साळुंके सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा सुद्धा मी मनापासून इथं स्वागत करतो. 2-3 दिवसापूर्वी अनिल देशमुख साहेब इथं आले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असणारं जे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं लोकार्पण आपल्याला करायचं होतं. अनिल देशमुख साहेबांनी परवानगी दिली होती. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काम सुरू झालं होतं. मग लोकार्पण करत असताना तिथं अनिल देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये व्हावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आता या भूमीचे मालक कोण? तुम्ही सर्वजण इथं मायबाप जनता जी या भूमीचे मालक आहे. त्यामुळे कुसळगावला जे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे त्याचे मालक कोण? हे तुम्ही सर्वजण आहात. त्यामुळे मालक म्हणजे तुम्ही सर्वजण. आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला पोलीस प्रशिक्षण केंद्र बघायचंय. मग आम्ही म्हणलो ठीक आहे, त्या दिवशी तिथंच आपण कार्यक्रम घेऊ आणि मग आज जाऊन आपण पोलीस प्रशिक्षण केंद्र बघू. मग आम्ही सर्वजण तिथं गेलो. पण तिथं गेल्यानंतर काय बघितलं तर तिथं 10 पोलिसांच्या गाड्या मोठ्या मोठ्या, पुढच्या बाजूला साधे पोलीस 100, आतल्या बाजूला रिझर्व पोलीस काट्या घेऊन आणि त्याच्या आतल्या बाजूला बंदुका घेऊन कमांडो. कोणाच्या विरोधात हे सगळे उभे होते? इथं असणाऱ्या भूमिपुत्रांच्या विरोधात ही सर्व यंत्रणा सरकारने तिथं उभी केली होती. तुमच्या विरोधात. का? यांना बघायचं नव्हतं, बघून द्यायचं नव्हतं? अरे काय अशा प्रकारचं राजकारण? तुम्हाला काय उद्या जाऊन तुमच्या नेत्याच्या हस्ते नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते तिथं लोकार्पण करायचंय आणि आम्ही करून देऊ? अजिबात आम्ही हे होऊन देणार नाही. कारण का त्यांनी जर इथं काहीच पैसा आणला नसेल तर आम्ही ही गोष्ट होऊन देणार नाही. फक्त जाऊन बघायचं होतं आणि आम्हाला अडवलं. फक्त पोलिसांकडे बघून आणि त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आम्ही माघार घेतली. नारळ फोडला, पण कोणाच्या हस्ते फोडला? एका महिलेच्या हस्ते फोडला. अहो तिथं जो कार्यक्रम चालू होता टीव्हीवर, जिथं कुसळगाव केंद्र तिथे कॅमेरा लावला होता, तिथून टीव्हीवर काही चित्रकरण चालू होतं. महिला बसल्या होत्या. अहो पण या कर्जत जामखेडच्या महिला पण वाघीण त्या तिथं थांबल्या नाही. आमच्यापाशी आल्या आणि म्हणाल्या कोण थांबवते आम्हाला कुसळगावचं पोलीस रिझर्व केंद्र बघायचंय, कोण थांबवते आम्ही बघू. अशा आमच्या माता भगिनी सुद्धा आमच्या बरोबर लढायला तिथं आल्या होत्या आणि त्यांच्या हस्ते आपण तिथं नारळ फोडला. एका पत्रकारच्या हस्ते आपण नारळ फोडला. पोलिसांना विनंती केली होती पण पोलीस नाही म्हणले. त्यामुळे हे जे काय आहे हे विचाराची लढाई आहे. कुसळगाव केंद्राचा फायदा काय? 6000 पोलीस इथं राहणार आहेत. 6000 पोलीस. कर्जत जामखेडची पूर्वीची ओळख तुम्हाला माहिती आहे, खास करून जामखेडची गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होती. सामान्य लोकांना कुठेही आवाज नव्हता. एखाद्याला जर वाटलं या जमीन मला आवडली ताबा टाक, जर उद्या ग्रामपंचायतला कुणी उभं राहिलं असेल, त्यांच्या विचाराची ग्रामपंचायत तिथं आणायची असेल तर 4 लोकांना बोलवायचं आणि म्हणायचं हे तुझ्याकडे बघतो. असं होतं का नाही वातावरण? मतदानाला जाताना सुद्धा भीती वाटायची, कोण साईडला बघतंय का, काय करतंय का. हे जे दबाव तंत्र या मतदारसंघामध्ये होतं फक्त कोणामुळे गेलं असेल तर ते तुमच्यामुळे गेलं, कारण या कार्यकर्त्यांना तुम्ही ताकद दिली. मग अशा या परिस्थितीमध्ये तिथं आपण जे कुसळगावचं सेंटर काढलंय 6000 पोलीस तिथं राहणार आहे. अहो आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आपण दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून राहायचो, पण आता बीडला, धाराशिवला नाही तर या अहिल्यानगरला जर उद्या जाऊन पोलिसांची मदत लागली त्यांना कोणाला फोन करावा लागणार आहे तर त्यांना कर्जत जामखेडकरांना फोन करावा लागणार आहे. आम्हाला मदत लागते. अहो कर्जत जामखेडचे स्वाभिमानी लोक आम्हाला मदत करा असा फोन तुम्हाला या सर्व जिल्ह्यातून येणार आहे. हा झालेला बदल गेल्या 5 वर्षातला आहे आणि हा जर कुणी केला असेल तर हा तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेला आहे.
तसंच इथं आपल्याला खर्ड्यामध्ये पोलीस स्टेशन असावं असं आमच्या माता भगिनींचं म्हणणं होतं, आमच्या शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं म्हणणं होतं. पण पूर्वीचे जे इथले नेते होते त्यांनी काय सांगितलं, आपल्याला मर्डर वाढवावे लागतील, चोऱ्या वाढवाव्या लागतील, मग कुठंतरी आपल्या इथं पोलीस स्टेशन येईल. हाच विषय अनिल देशमुख साहेबांसमोर गेलो, तिथं पोलीस म्हणाले, जे अधिकारी होते, हे होणार नाही. मी म्हणालो माझी आमदारकी गेली तरी चालेल, पण माझ्या लोकांनी जर इथं मागणी केली असेल पोलीस स्टेशन व्हावं, ते पोलीस स्टेशन झालं पाहिजे. अनिल देशमुख साहेबांनी पाठिंबा दिला आणि मग ते काम इथं झालेलं आपण सर्वांनी तिथं बघितलं. तर खऱ्या अर्थाने खूप काय या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. लोक म्हणतात 1000 कोटीचा मालक, 10,000 कोटीचा मालक, 20,000 कोटीचा मालक. मलाच माहित नाही मी किती 1000 कोटीचा मालक आहे. फक्त मला एक गोष्ट माहिती आहे की या मतदारसंघामध्ये राहणारे 3.5 लाख लोकांचा हा कार्यकर्ता सेवक आहे, एवढंच मला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि अजून एक गोष्ट माहिती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये असणारे माझे कार्यकर्ते, माझे निष्ठावंत पदाधिकारी आणि माझ्या आणि विचाराच्या नादी जर कोण लागलं तर हा कार्यकर्ता त्यांना सोडत नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी मी दाखवून देणार. गेल्या 5 वर्षामध्ये आपण सगळ्यांना सामावून घेतलं, सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि काम तिथं केलंय. आणि असंच काम पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना तिथं करायचंय. आणि हे काम करत असताना केंद्रबिंदू कोण असेल तर ते तुम्ही सर्वजण असणार. तुम्हीच खऱ्या अर्थाने मला लढायला शिकवलं. ईडीचा भिडलो, मोठ्या मोठ्या नेत्याला भिडलो. त्याचं मुख्य कारण काय की आदरणीय पवार साहेबांकडनं शिकवण आहे की काही झालं तरी दिल्ली समोर झुकायचं नाही. आणि त्याच पद्धतीने आजपर्यंत मी लढत आलेलो आहोत. आणि मग लढायला कुणी शिकवलं मला लढायला कुणी शिकवलं असेल तर कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलंय. आणि तुम्ही जर मला लढायला शिकवलं असेल तर मी पळून जाणाऱ्यापैकी नाही पण लढणाऱ्यापैकी आहे. म्हणून आदरणीय पवार साहेबांबरोबर तुमच्या बरोबर मी असेल आणि हे सर्व नेते त्या ठिकाणी राहिले. खऱ्या अर्थाने संघर्षाची भूमिका आपण सर्वांनी घेतली. शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून, युवा म्हणून आपण सर्वजण संघर्ष करतो. आणि मग आज आपण सर्वजण संघर्ष करत असताना या परिसरामध्ये विकास व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत. अहो, महाविकास आघाडीमध्ये करोना काळ असताना निधी नव्हता, पण जो काय काळ आपल्याला मिळाला त्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात निधी इथं आणला. पण जसं सरकार बदललं तसं स्थगितीवर स्थगिती माझ्या विरोधकांनी तिथं लावली. अहो, इथं हा जो किल्ला आहे, इथं जे आपण आता भूमिपूजन तिथं केलं ते 7-7.5 कोटीवर सुद्धा स्थगिती या महाशयांनी तिथं लावली होती. अहो, संत सीताराम बाबा, संत गीते बाबा जे पवित्र ठिकाण आहे, ज्याच्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने तिथं दर्शनाला जातो, ही आपल्या सर्वांची इच्छा होती की इथं चांगलं मंदिर व्हावं, चांगलं त्या ठिकाणी विकास कामं व्हावी. आणि हे सगळं मनामध्ये असताना सुद्धा आमच्या विरोधकांनी, महाशयांनी काय केलं असेल तर मंदिराचा निधी सुद्धा इथं थांबवला. अहो, कोण या जगामध्ये जन्मले की जो मंदिराचा निधी थांबवू शकतो? लोकांचं मत असेल, लोकांचं प्रेम आहे आणि लोकांची भक्ती असल्यामुळे आपण कोर्टात गेलो आणि सगळ्या स्थगिती त्या ठिकाणी आपण उठवल्या. अहो, युवराज इथं आहेत, भूषणराजे होळकर, वंशज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे. मी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेतो. सोंडी हे अतिशय पवित्र ठिकाण आहे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार 2014 पूर्वी होतं, तेव्हा त्यावेळेस असणारे मुख्यमंत्री असतील, इतर मंत्री असतील, यांच्या माध्यमातून तिथं 35 कोटीचा निधी तिथं टाकण्यात आला होता. डांगे साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता. पवार साहेबांनी सांगितलं होतं, अरे एवढं पवित्र ठिकाण असेल तर जावा तिथं सरकारकडनं मोठा निधी टाका. 35 कोटीचा निधी टाकला. पण 14 पासून 19 पर्यंत कोण आमदार होतं? माझ्या आधी इथं कोण आमदार होतं? मंत्री होते का नव्हते? किती खात्याचे होते? बर, सोंडीमध्ये तुम्ही असं काय काम आणलं ज्याचा अभिमान तुम्हाला असा लागेल? भाषण करत असताना फक्त तुम्ही त्या कुटुंबातले आहात. आता खरं काय हे युवराजच आपल्याला सांगू शकते खरंच ते वंशज आहेत का नाही, पण त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही. पण अहो, भाषणामध्ये राजकारणासाठी तुम्ही फक्त नावाचा वापर करता आणि मग तुम्ही जेव्हा सत्ता तुमच्याकडे असते 1 रुपया सुद्धा तुम्ही तिथं आणत नाही. मग महाविकास आघाडीच्या काळामध्ये तिथं 3 मीटरचा रोड हा आपण 5 मीटरचा केला, कारण अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक तिथं नतमस्तक होण्यासाठी येतात. जे मशाल घेऊन येणारे सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांना बसायला जागा नव्हती, जेवायला अन्न मिळत नव्हतं. आपण सर्वांनी मिळून, या कार्यकर्त्यांनी मिळून आदल्या दिवशी तिथं आपण अन्नछत्र सुरू केलं.
पूर्वी 100 तिथं ग्रुप्स हे तिथं मशाल घेऊन यायचे, आता 1000 लोक तिथे येतात आणि दुसऱ्या दिवशी हजारो लोक लाखो लोक तिथे येतात. त्यांची सुद्धा अन्नाची सोय कधी केली नव्हती, ती आपण सर्वांनी मिळून तिथं करायला सुरुवात केली. रोड मोठा केला, 2 मोठ्या कमानी केल्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे अभूतपूर्व काम केलेलं आहे त्यासाठी आपण म्युझियम सुद्धा तिथं आता उभं केलेलं आहे. त्या ग्रामपंचायतला साधी बिल्डिंग नव्हती, आपण बिल्डिंग मंजूर करून आणली, तलाठी कार्यालय मंजूर करून आणलं, 2 मोठ्या कमानी, 2 मोठे घाट. का? पवित्र भूमी आहे. त्यामुळे आपण सर्वजण विचाराचे वंशज आहोत आणि याच विचाराने आपण सर्वजण तिथं काम करतो, म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव कधी करू शकत नाही. आणि ही गोष्ट आपण सर्वांनी तिथं समजून घेतली पाहिजे. राम शिंदेंना हे कळायला पाहिजे होतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या भारतामध्ये सगळ्यात जास्त मंदिराचा जीर्णोद्धार तिथं केलेला आहे. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब जिथून निवडून येतात तिथं सुद्धा मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला असेल त्या काळामध्ये शेकडो वर्षांपूर्वी तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ते केलेलं आहे. आणि मग अशी एवढी मोठी पार्श्वभूमी असताना सुद्धा तुम्ही मंदिराचा निधी थांबवता, तुम्ही तिथं चोंडीचा विकास निधी थांबवता. अरे काय तुमचे विचार? अहो खरं तर आपण सर्वजण फक्त या मतदारसंघातले भूमिपुत्र नाही आहोत, आपण या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत, आपण या देशाचे भूमिपुत्र आहोत. कारण हे राज्य आपलं आहे, हा देश आपला आहे, या भूमीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आहे का नाही? आहे. आपल्या या राज्याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे का नाही? या देशाचा आपल्याला अभिमान असेल तर सगळ्यांनी हात वर करून आपण सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा द्यावा. आपण देशाचे भूमिपुत्र आहोत. आपण या भागातले त्या भागातले नाही, या देशाचे आणि या राज्याचे आहोत. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो, ही विचाराची लढाई हे कुठेतरी आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. 12 डिसेंबरला कोणाचा वाढदिवस असतो? पवार साहेबांचा आहे का नाही? आता पवार साहेबांचा वाढदिवस 12 डिसेंबरला असेल तर नोव्हेंबरमध्ये इलेक्शनचा निकाल लागणार आहे. इलेक्शनचा निकाल जर नोव्हेंबरमध्ये लागणार आहे तर मग आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राहुल भाऊ मोठे इथं आहेत, त्यांनाही तिथून आमदार आपल्याला बनवायचे पलीकडनं. आणि मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझ्या मनामध्ये कुठेही अहंकार नाही. जसे कपडे मी घालायचो पूर्वी तसेच आत्ता घालतो, फक्त चिन्ह बदललंय आणि त्याला मी जबाबदार नाही, दुसरं भाजप जबाबदार आहे. तुम्हाला माहिती आहे स्वभावामध्ये काय बदल नाही, फक्त केसाच्या रंगामध्ये बदल झालाय मात्र. म्हणजे आपला स्वभाव तिथं बदलला नाही आणि मी पुढे जाऊन बदलणार नाही. तुमच्यावर प्रेम असल्यामुळे आणि तुमचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे आत्मविश्वासाने या ठिकाणी मी सांगतो की 2014ला पुढच्या 2 महिन्यानंतर आमदार या भूमीतून परत एकदा कोण असणार तो हाच कार्यकर्ता असणार, हे आत्मविश्वासाने आपल्याला सांगतो. पण आपल्या सर्वांची अजून एक जबाबदारी, आपले नाते संबंध जे दुसऱ्या तालुक्यामध्ये आहेत तिथं तिथं आपल्याला सांगायचे आणि कमीत कमी आपल्या विचाराचे, आपल्या पक्षाचे 85 आमदार या राज्यामध्ये निवडून आणायचे म्हणजे आणायचे. आणि जे मित्र पक्ष असतील त्या मित्र पक्षाला सुद्धा आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि पाठिंबा देऊन त्यांचे सुद्धा जास्तीत जास्त आमदार आपण निवडून आणायचे. अहो भाजपचाच सर्वे म्हणतो की भाजपला 65च्या पुढे आमदार त्यांचे निवडून येणार नाही. अहो शिंदे साहेबांचा सर्वे म्हणतो की 30च्या पुढे ते काय येत नाही. आणि जी गुलाबी गँग आहे ते 10-12च्या पुढे काही येत नाहीत. त्यामुळे हे सगळ्यांना एकत्रित केलं तरी 120च्या पुढे ते काही येत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये जर कोणाची सत्ता येणार असेल आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली, तर ती आपल्या महाविकास आघाडीची सरकार येणार आहे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि मला माझ्या माता भगिनींना सांगायचे, काही लोक अपप्रचार करतायत, तुम्हाला जी नवीन योजना लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे ती अजिबात बंद होणार नाही महाविकास आघाडीच्या काळामध्ये, उलट ती अजून चांगल्या पद्धतीने तिथं आपण राबवणार आहोत. पण ही योजना राबवत असताना तुमच्या मुलांना आणि मुलींना, तुमच्या नातवंडाला हाताला काम मिळावं यासाठी कर्जत जामखेडमध्ये MIDC येणार म्हणजे येणार आणि तिथं काम मिळणार म्हणजे काम मिळणार.
आमच्या शेतकऱ्याला आज विम्यासाठी तनतन फिरावं लागतं। अशा शेतकऱ्याला विमा वेळेवर मिळणार, त्याच्याच बरोबर शेतकऱ्यांचा जो हमी भाव आहे उत्पादकांना चांगला हमीभाव त्या ठिकाणी मिळणार, त्याच्याच बरोबर युवांना हाताला काम मिळणार, चांगलं शिक्षण मिळणार। अशा पद्धतीचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या सर्वांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथं करायचंय। आणि म्हणून सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणारच आहे, पण त्यासाठी हे इलेक्शन आपण आपल्या खांद्यावर घेणार का? एकदा हात वरून करून सांगा, हे इलेक्शन आम्ही हातामध्ये घेणार। तर तुम्ही जर हे इलेक्शन हातामध्ये घेतलं असेल तर मला कुठेही तिथं काळजी नाही। अहो काय आपण विकासावर बोलतो आणि माझे विरोधक कशावर बोलतात? रोहित पवार शाळेमध्ये चॉकलेट वाटतो, रोहित पवार शाळेमध्ये बिस्किट वाटतो, मुलांना पॅड देतो, कंपोस्ट बॉक्स देतो। अहो मला माझ्या विरोधकांना सांगायचं बोलायचं असेल तर विकासावर बोला ना। आणि जर हिम्मत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं स्टेज आम्ही सर्वजण मिळून बांधू। मी इथं थांबतो, तुम्ही तिथं थांबा। तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये आणि 5 वर्ष मंत्री असताना काय केलं त्या माईकवरनं सांगा। मी या माईकवरनं गेल्या 5 वर्षामध्ये फक्त आमदार असताना काय केलं हे तिथं दाखवून देतो। आणि हे जे शाळेमध्ये बिस्किट चॉकलेट आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी वाटतो याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये आल्यापासून मला माझ्या कुटुंबाला भेटता येत नाही। मला या मतदारसंघामध्ये फिरावं लागतं। महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने जिथं कुठं ते सांगतील, जयंत पाटील साहेब सांगतील तिथं मला जावं लागतं। अशात माझ्या मुलीला मला भेटता येत नाही। काल परवा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, पण पोचूच तर ते झोपले होते आणि उठूच तर मी बाहेर होतो। जेव्हा केव्हा भेटतो 5 मिनिटासाठी फक्त मिठी मारतात आणि कधी येणार असं माझे मुलं तिथं मला विचारतात। त्यांच्यासाठी मी चॉकलेट आणतो, त्यांना मी बिस्किट देतो, त्यांना मी पॅड देतो, पण माझ्या मुलाला आणि मुलीला मला जर वेळ देता येत नसतेल आणि कर्जत जामखेडमध्ये आल्यानंतर इथं असणाऱ्या प्रत्येक लहान मुला आणि मुलींमध्ये जर मला माझीच मुलं दिसत असतील तर मी त्याला काय करू? अहो इथं असणारा प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी माझ्या लहान भावासारखा आणि बहिणीसारखा आहे। आणि असं कुटुंबासारखं मतदारसंघ जपण्यासाठी त्याला हृदय लागतं, त्याला भावना लागतात। ह्या भावना आमच्या सर्वांकडे आहेत आणि त्या भावना तुमच्याकडे नसतील त्याला आम्ही काय करणार? तुम्ही आणि तुमचे छोटे मोठे नेते चंगुमुंगू तुम्हाला लखलाम। आम्हाला काय महत्वाचं तर हे निष्ठावंत कार्यकर्ते, इथं असणारे निष्ठावंत पदाधिकारी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वाभिमानी या कर्जत जामखेडची जनता एवढीच आम्हाला काफी आहे। आणि एक सांगतो, मुंबईला जावं लागतं प्रवेश करायला कोण कोण? महाराष्ट्रातले सर्व भाजपचे नेते। ज्यांनी प्रवेश केला त्यांचं वजन किती, जे ते तर राहतात त्याच्या आसपासच्या लोकांना तुम्ही विचारा। पण याच्या मागे एक संदेश आहे, हा तुम्ही समजून घ्या। अहो कर्जत जामखेडची ताकद राजकीय दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये खूप वाढली हो, खूप वाढली आहे। छोटासा प्रवेश त्यांच्या पक्षामध्ये करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातले सर्व भाजपचे नेते तिथे उभे राहतात। त्याचा अर्थ कर्जत जामखेडची ताकद या महाराष्ट्राच्या राजकीय पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आणि ती कोणामुळे वाढली असेल ते फक्त फक्त तुम्ही कारणीभूत आहात। एवढंच या ठिकाणी सांगतो, जे प्रेम तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं हे मी आयुष्यभर कधी विसरणार नाही। जी ताकद तुम्ही सर्वांनी मला दिली ही मी कधीच आयुष्यभर विसरणार नाही। आपण सर्वजण एका कुटुंबासारखं येत्या काळामध्ये लढायचंय, या परिसराचा विकास हा करायचा आहे। आणि जो विकास गेल्या 5 वर्षामध्ये केलाय त्याचा कितीतरी पटी जास्त विकास हा पुढच्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये करायचा आहे। एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि एकदा जोरदार पवार साहेबांसाठी, पवार साहेब आप आगे बढ़ो, पवार साहेब आप आगे बढ़ो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आता युवराज राजे तिथं बोलणार आहेत, त्यानंतर पवार साहेब बोलणार आहेत। शेवटपर्यंत थांबणार का नाही थांबणार? एकदम जोमादी सभा करायची का नाही करायची? मग चला, तुम्ही ठरवलं असेल तर शेवटपर्यंत थांबू। आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आपण सर्वजण ऐकूया। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। धन्यवाद रोहित दादा। मार्मिक शब्दामध्ये भावना व्यक्त केलेल्या आहेत। आदरणीय